आपण एक नवीन कार्यक्रम घेऊन आलो आहोत. त्याचं नाव आहे वारे विधानसभेचे. लोकसभा निवडणुकीची धामधूम थांबली आणि आता वेध लागले आहे विधानसभेचे. विधानसभेला देखील अचूक राजकीय घडामोडी आम्ही आपल्यापर्यंत आणणार आहोत. आज आपण नगर शहर विधानसभेचा आढावा घेणार आहोत. या मतदारसंघातील विद्यमान आमदार हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे संग्राम जगताप हे असून सलग 2 वेळेस ते या मतदारसंघातून निवडून आले आहेत. यावेळेस ते तिसऱ्यांदा या मतदारसंघातून निवडणूक लढवणार असून विजयाची हॅट्रिक करण्यासाठी ते तयार आहेत. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून शहर प्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसुंदर, माजी नगरसेवक बाळासाहेब कोराटे, उपजिल्हा प्रमुख गिरीश जाधव, माजी नगरसेवक विक्रम राठोड हे इच्छुक आहेत. तर शिवसेना शिंदे गटाकडून शहर प्रमुख दिलीप सातपुते व ज्येष्ठ नेते अनिल शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या नावाला पसंती त्यांच्या पक्षाकडून मिळताना दिसत आहे. भाजपकडून माजी महापौर बाबासाहेब वाकळे, शहर जिल्हा अध्यक्ष अभय आगरकर, भैया गंधे, भामदास पेरड यांच्या नावाची चर्चा सध्या चालू आहे. परंतु आपल्या सर्वांना माहिती आहे भारतीय जनता पार्टी हा धक्का तंत्र वापरणारा पक्ष आहे. नवीन चेहरा सुद्धा भारतीय जनता पार्टीकडून देण्यात येऊ शकतो आणि हा नवीन चेहरा म्हणजे भैया परदेशी यांच्या नावाची सुद्धा सध्याला चर्चा चालू आहे. कारण की पोटनिवडणुकीमध्ये ते चांगल्या मताधिक्याने निवडून आले होते आणि त्यावेळेस त्या प्रभागाची परिस्थिती अतिशय विचित्र होती. भारतीय जनता पार्टीचं जे उमेदवार होते त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजप बॅकफुटवर गेली होती आणि त्यावेळेस ज्यावेळेस पोटनिवडणूक झाली त्यावेळेस भैया परदेशी यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीला त्या प्रभागातून विजय खेचून आणला आणि भारतीय जनता पार्टी जी बॅकफुटवर गेली होती त्यांना एक चांगले दिवस त्यांनी त्या ठिकाणी पाहायला म्हणजे भाजपला मिळाले. आणि त्यामुळेच जर का आपण विचार केला तर युवा चेहरा म्हणून भैया परदेशी यांचा विचारही पक्ष नेतृत्व करू शकतात. काँग्रेसकडून जर का आपण पाहिलं तर शहर जिल्हा अध्यक्ष किरण काळे आणि माजी नगराध्यक्ष दीप चव्हाण हे इच्छुक आहेत. यात जर का आपण पाहिलं तर काँग्रेसचे एकनिष्ठ म्हणून दीप चव्हाण यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यामुळे त्यांचं पारड हे थोडंसं जड दिसतंय. कारण की काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष निवडणुकीमध्ये नगर जिल्ह्यातून 2 जणांनाच मतदान करण्याचा अधिकार होता. त्यामध्ये एक म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे त्या ठिकाणी मतदान करू शकत होते आणि दुसरा मताचा अधिकार जर का कोणाला होता तो म्हणजे दीप चव्हाण यांना होता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर का आपण पाहिली तर ते अनेक वर्षापासून नगरसेवक म्हणून त्यांच्या प्रभागातून निवडून येत आहे आणि त्यामुळेच त्यांचं जे पारड आहे ते खूपच जड दिसत आहे. कारण की जर काँग्रेसकडून जर का विचार झाला तर दीप चव्हाण यांचा विचार हा 100% होऊ शकतो. परंतु जर का आपण दुसरीकडे पाहिलं तर काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष जे आहे किरण काळे हे सुद्धा गेल्या अनेक वर्षापासून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करत आहेत आणि ते सुद्धा निवडणुकीची तयारी गेल्या अनेक वर्षापासून करत आहेत. त्यामुळे या ठिकाणी देखील थोडीशी चुरस आपल्याला पाहायला मिळेल. परंतु जर का काँग्रेसला ही जागा गेलीच तर दीप चव्हाण यांचं पारडं थोडं जड असलेलं पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील विधानसभेच्या राजकीय आखाड्यात उतरणार आहे. मनसेकडून जर का आपण पाहिलं तर जिल्हा अध्यक्ष सचिन डफळ, शहर अध्यक्ष गजेंद्र राशींकर, सुमित वर्मा, अनिता दिघे यांच्या नावाची चर्चा सध्या चालू आहे. हे झाले इच्छुक, पण वर काय होणार, युती होणार का नाही होणार, झाली तर जागा कोणाला जाणार. विद्यमान आमदार राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या असल्याने संग्राम जगताप यांची उमेदवारी पक्की समजली जात आहे. जर युती तुटली तर मात्र चांगली चुरस निर्माण होईल. आता आघाडीविषयी बोलू. ही जागा नेमकी कोणाला सुटणार यावर सगळं गणित अवलंबून आहे. कारण सगळ्यात जास्त इच्छुकांची संख्या ही आघाडीमध्ये आहे. त्यामुळे आघाडीकडून ही जागा कोणाला जाते, उमेदवार कोण, त्याला बाकीचे इच्छुक उमेदवार साथ देणार का, हा खरा प्रश्न आहे. आणि जर युती आघाडी झाली नाहीच तर सगळे पक्ष वेगवेगळे लढले तर चित्र खूप वेगळं राहील. कोणाविरुद्ध कोण लढलं तर पारडं कोणाचं जड राहील ते आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत.